यानंतरची बातमी आहे क्रिकेट विश्वातली। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना होणार आहे। या पारंपरिक संघांमध्ये लढत असली तरी वेगळा जल्लोष क्रीडाप्रेमींमध्ये पाहायला मिळतोय। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली यंग ब्रिगेड पुन्हा एकदा पाकिस्तानला चारी मुंड्यात चित करण्यासाठी सज्ज झालेले। पाहूयात भारत आणि पाकिस्तान लढतीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर मौका पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने। क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा खुन्नस। ज्या हाय व्होल्टेज सामन्याची सारे क्रिकेट फॅन्स वाट बघत असतात, तो भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रविवारी श्रीलंकेच्या आर प्रेमादासा स्टेडियमवर रंगणार आहे। भारत आणि पाकिस्तान असली की फॅन्स मध्ये एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतो। आतापर्यंत झालेल्या सर्व T20 विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला। आतापर्यंत T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 8 वेळा आमने सामने आले। यापैकी भारताने 7 तर पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला। आशिया चषक स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाशी हँडशेक करण्यास नकार दिला होता। तसंच सामना संपल्यानंतरही संपूर्ण भारतीय संघानं पाकिस्तान संघाशी हँडशेक करण्यास नकार दिला होता। तसंच काही रविवारी होणाऱ्या सामन्यात टॉस नंतर किंवा सामन्यानंतर होतं का याकडे संपूर्ण क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय। भारताच्या संघाच्या फलंदाजांची मदार तडाखेबंद फलंदाज अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादववर असेल। तसंच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ही मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात माहीर आहे। बॉलिंगची मदार यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि वरुण चक्रवर्तीवर असणार। श्रीलंकेतील खेळपट्ट्या या फिरकीपट्टूंसाठी अनुकूल राहिलेत, त्यामुळे या सामन्यात भारत वेगवान गोलंदाजांऐवजी अतिरिक्त फिरकीपट्टूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव कुणाला संधी देतो याकडे लक्ष असेल। यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान सरकारनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतासोबत न खेळण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर ICCनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कठोर कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिल्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला आणि भारतासोबत खेळण्यास तयार झाला। आतापर्यंत भारताने 2 वेळा T20 विश्वचषकावर नाव कोरलंय। 2007 आणि 2024 मध्ये भारतानं हा पराक्रम केलाय, तर पाकिस्ताननं 2009 मध्ये T20 विश्वचषक जिंकलाय। एकूणच काय तर भारत आणि पाकिस्तान या दोन संघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताचं पारडच पाकिस्तान समोर जड दिसतंय। त्यामुळे रविवारची लढत जिंकून सूर्या आणि यंग ब्रिगेड 8-1 अशी आघाडी घेत इतिहासाची पुनरावृत्ती करणार का याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा असतील। आशिष उदास, झी 24 तास, मुंबई।